अध्याय 13 श्री गणेशाय नमः। शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्याध्यायी वाढले। 12 अध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळांपा प्रती कपटयुक्तीने फसवू पाहती परी झाली व्यर्थची। स्वयंपाकाधिक करावयासी लज्जा वाटत असे त्यासी तया ते एके समयासी काय बोलती समर्थ निर्लज्जासी सनिध गुरु ऐसे जाण निरंतर ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला। सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होते तेथे तिने ते सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तिचा परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघु शंका लागता स्वामीसी बाळप्पा ते उठविले तैपासून बाळप्पासी त्रास देत अर्दिशी गाराने सांगता समर्थासी बाई ते शब्दे टाळीती। अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्याचे घरी येत तो चोळपा विख्यात स्वामी भक्त झाला। एक तपापर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्यशा बहुत असे सांप्रत लागली। दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले। कोण्या भक्ते समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा। राणीची या मनात विचार येता त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो आहे चोळपाजवळी ऐसे एकदा त्या काळी जमादार पाठविला। गंगूलाल जमादार चोळपाजवळी ये सत्वर म्हणे द्यावा जी चंद्रहार राणी साहेब मागती। चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पाजवळी येऊन सत्वर हार मागू लागला। बाळप्पा बोले उत्तर आपणा वासी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे ऐसे कोणी बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे जबाब दिला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेईजे ऐसे भाषण ऐकून जमादार परतून रूपमंदिर येऊन वर्तमान सर्व सांगी। चोळप्पाजवळी ऐकून कृती राग आला राणी प्रती सुंदराबाईने ही गोष्टी त्याविरुद्ध सांगितल्या। कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे। असो ऐके अवसरी काय झाली नवल परी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत एक वस्त्र त्यावेळी पडले होते श्रीजवळी तयांची करुणी जोळी समर्थ कधी घेतली अल्लख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला त्यावेळी सर्वत्र आला आश्चर्य वाढले। झोळी घेतली समर्थे काय उणे असे उणे तेथे जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली। कोणी एक कोणी 2 रुपये टाकती आणून न लागता एक क्षण शंभरावर गणती झाली। झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन चोळप्पा तुझे फिटले रीन स्वस्थ आता असावे पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी परिणा आले मानसी श्रीचरण अंतरले। चोळप्पासी दूर केले बाईसे बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करतात कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागो निदृष्टोत्तरी ताडण करी बहुसाळते कोणी बाळप्पासी दुःख झाले वानसी सोडून स्वामी चरणासी म्हणती जावे थोणी अन्य समर्थाची घेऊन म्हणती जावे थोणी कया करता दुसरे दिनी समर्थाजवळी पाहतले तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शना येत त्यासी आसन दाखवावे। बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी तेव्हा समजले निजमणी आज्ञा आपणा मिळेना कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले। श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले। श्री समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशेब ठेवीत जपाचा काढून दिले बाळप्पासी आनंद झाला बाईसी गर्भभरे ती कोणासी माणी नासी झाली। सुंदराबाईसी करावे दूर समर्थाचा झाला विचार त्याच प्रमाण चमत्कार करून आदाविती परी राणीची प्रीती बाईवर बहु होती कया कारण कोणाप्रती धैर्य काही होईना। अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वेकार भारी तयासी हुकुम झाला सत्वरी बाईसी दुरी करावे परी राणी सभिवनी तैसे न केले तयानी समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे ऐकून या उत्तरम बर्वे म्हणी समजले। मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वरा फौजदारासी समर्थ काही एक न बोलता कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या। स्वामीच्या सेवेकरता सरकारातून तत्वता पंच नेमुनी व्यवस्था केली असे नृपरा आहे। मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून। बाळप्पा बोलले तयासी द्रव्यशा नाही आम्हासी आम्ही निर्लोभ
मानसी स्वामी सेवा करू की. बाळापाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून करविले. श्रींनी उद्यापन हिशेब जपाचा घेतला. बाळप्पानी साकरी एक तप सरासरी केली. उत्तम प्रकारे समर्था ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणी आसक्ती. तेने येत मोक्ष हाती अन्य साधणी व्यर्थची. उगीच करती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करती. सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जय जयजी स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकरे वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारम नाना प्रकृत कथा संमत सदा भक्त परिशोध त्रयोदशोध्याय गोडा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाघरा. जय जयाजी अगशमणा. जय जयाजी परमपावना दीनबंधू जगद्गुरु. प्रातः काळी उठवून आधी करावे नामस्मरण. अंतरी ध्यावे स्वामीचरण शुद्ध मन करुणी. प्रातः कर्मे आटपुनी मग बैसावे आसणी. भक्ती कर धरुणी स्वामीचरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करुणी मन घालावे शुद्धोदक स्नान. सुगंध चंदन लावून स्वासिक कुसुमे अर्पावी. धूप दीप नैवेद्यात फल तांबूळ दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्या कारणे स्वामीच्या. षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करुण. धूपदीप आरती अर्पण नमस्कार करावा मग करावी प्रार्थना. जय जयाजी अगारणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंद यतिवर्य. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वश अनंत ब्रह्मांडाधीश विदवंद्य जगद्गुरु सुखधाम निवासी या सर्व साक्षी करुणालय भक्तजन तारे अनंत रूपे नटलासी. तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुझ पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टाधिक पालादी समग्र तुझ रूपे नटलासी. करता आणि करविता तुझ हवी आणि होता. दाता आणि देविता तुझ समर्थ निशय. जंगम आणि स्थिर तुझ व्यापले समग्र तुझ लाग्या दिमदाग्र कुठे नसे पाहता. असुनी आणि निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझ एक विश्वेशा. वेदांचा तर्क चांचरे शास्त्रात नावरे विष्णू शंकर एक सारे कुंडी झाले सर्व. मी केवळ अल्पमती करू केवळ आपली स्तुती. सहस्रमुखे निशिती शिल्ला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माता रक्षा विमसी समर्था. कृपा कटाक्षरी नाथा दासाकडे पाहावे आता इतकी प्रार्थना आणावी जी आपल्या म्हणा. कृपा समुद्री आमिना अष्टदेही सदैव तापा आणि दैन्य सर्व जाणवे सोनय लोकी सोखे देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याची पाहाव्या पहिलं तीरण. तो नामतरणी साचार प्राप्त मजला ते. आशा मनुष्यात तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बुली नाना बदतो. तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मसुख साधन. अज्ञान तिमिर निर्सोन ज्ञानार्क हृदय प्रकटोपै. शांतीमणी सदा वसो मृताभिमान नसो. सदा समाधान वसो तुझ्या कृपेनंतरी भवदुखे निसो. तुझे भजन चित्त वसो वृता विषयांची नसो वासना म्हणाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने असुगम दुर्गम जोबा पंथ. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चितांगिनी अव्यय सत्यता सत्यविजय सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतके द्याय वरदान कृपा कोणी समर्था. असोने संसारात पाशिंत अमृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम लागे. ऐशी प्रार्थना करता आनंद होय समर्था. संतोष आणि तत्वतावर प्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे. स्वामी पूजन प्रदोष समय होता जाण उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा रात्र तेने सर्वार्थ पाविजे. प्रसंगी माणस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था. स्वामी चरित्र वाचिता एकता सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती ते हे नेने मी मंदमती. परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पाय. आम्ही आहो स्वामी भक्त मिरू नये लोकात. जय सी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा एकोत भाविक भक्त चतुर्दशोध्याय गोडा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थे ती हाता. पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही नवऱ्याची. सर्व कामना पुरवण अति दाविती सुरभवन. जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याचरे. मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयासी. शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची चित्ती. सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ. परमेश्वर रूप येती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती. ते करिता स्वामी भक्ती जन हसती तयाते. त्यावेळी मंगळवेड्यात बसपातेली राहत. दारिद्र्यपटीला भोवत दीन स्थिती तयाची. तो एके दिनी फिरत फिरत सहज म्हणा माझी जात. तो देखील श्री समर्थ दिगंबर येते राज कंटक शय्या करुणाने येते वर केले शयन. ऐसे नवल देखून लोटांगण घालीत असे. अष्टभावे दाटुनी माथा ठेवी श्री चरणी. मने कृपा कटाक्षे करुणी दासाकडे पाहावे. श्री स्वामी चरणाचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता. कर जोडून स्तविता झाला त्या बहुत प्रकारे. पाहुणी प्रेमळ भक्ती अंतरी संतोषली यती. वरदहस्त ठेविती तत्काळ मस्तकी तयांची. बसप्पाची श्रीचरणी म्हण जडले ते पासून राहू लागला शिदीनी स्वामी सुनित आनंदे. मग बसप्पाची कांता ऐकून अशी वार्ता करीत असे आकांदा म्हणे गडबड आली. बसप्पा येता गृहासी दृष्टोत्तरे बोले त्यासी म्हणे सोडिले संसाराचे वेळ काय लागले.
बरी बसप्पाची चित्ती स्वामी चरणी आसक्त व जनापावरण भीत नसे चाड कोणाची. एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करिता तव झाली असे रात घोर दम दाटले. चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही म्हणे. 2 प्रहर होता रजनी. समर्थ उठून चालले पुढे जात. समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेशले. घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती. परी बसप्पाची चित्ती न वाटे काही भीती. स्वामी चरणी जडली वृत्ती देह बाण नसेची. तो समर्थे केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल. भूभाग व्यापिला सगळं तेथे अग्निसमान पादस्पर्श. सर्पा झाला बसप्पा भानावर आला. परिमित देखिला सर्प समोचो इकडे. वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत. वाघे पुढे पाहत तो दिसत सर्पमय. 85 परी भयभीत झाला अंतरी. तो तयासे मधुरोत्तरी. समर्थ काय बोलले भिऊ नको या समयी. जितके पाहिजे तितके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदेले. ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित करी घेऊन अंग वस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडाळून सर्पात्वरित सत्वर उचलून घेत. तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले. तेथून या परतले सत्वर ग्रामामध्ये आले. बसप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी. तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत तव त्यात स्वर्ण दिसत सर्प गुप्त झाला. ऐशे नवल देखुनी चकित झाला. अंतकरणी माता ठेवली स्वामी चरणी. प्रेमाश्रू नैनी वाहती. त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे तो सत्वर. सुखेच करावा संसार दारा पुत्रा पोषिजे. असो तो बसप्पा भक्त संसार सुख भोगित. रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपयात त्यादरे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक भक्त. परिशोध 15 गोडा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु.